सुरुवातीलाच बघितल्यानंतर तुम्हाला 100% कळलं असेल की आजचा हा व्हिडिओ आहे आपला ब्लीच. तर मग फेस ब्लीच हे कसं करायचं आहे, तर हे आज आम्ही क्लासमध्ये दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. ब्लीच करताना सर्वात आधी आपल्याला फेस हा क्लिन्झिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या फेसवरती जे डस्ट असतात, जे टॅन झालेलं असतं, ते सर्व आधी आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. त्यामुळे मी इथे सर्वात आधी क्लिन्झिंग घेतलेलं आहे आणि क्लिन्झिंगचा मसाज हा सुरुवातीलाच म्हणजे आपल्या नेकपासून ते फोरहेडपर्यंत ह्या पद्धतीनेच करायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघू शकताय आणि ह्या स्टेप बाय स्टेप तुम्ही बघितला तर तुम्हाला 100% ब्लीच करता येईल. ब्लीच करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला जो मसाज करायचा असतो क्लिन्झिंगचा, तो प्रॉपर पद्धतीने करायला पाहिजेत. कारण आपल्या स्किनवरती जे टॅन असतं, जी आपली स्किन डल झालेली असते, ही 50% तरी क्लिन्झिंगनेच क्लिअर होतात. तर मग क्लिन्झिंग हे कशा पद्धतीने करायचे, थोडक्यात म्हटलं तर आपल्या फेसवरती क्लिन्झिंगचा हा मसाज कशा पद्धतीने करायचा आहे, तर हे तुम्ही इथे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे स्टेप बाय स्टेप बघू शकताय. मी इथे सुरुवातीला क्लिन्झिंग हे माझी स्टुडंट आहे, तर स्टुडंटच्या मी इथे नेकवरती लावलेला आहे आणि नेकपासून वरती आपल्या वरच्या दिशेने हा मसाज करत जायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला क्लिन्झिंग करताना सर्वप्रथम नेकवरती क्लिन्झिंग करायचं आहे. त्यानंतर आपल्या चीनवरती करायचं आहे. चीननंतर आपल्या अप्पर लिप्सवरती आणि अप्पर लिप्सनंतर आपल्याला आपल्या चीकवरती म्हणजे गालांवरती करायचं आहे. याच पद्धतीने असे नोजवरती, नंतर फोरहेडवरती, त्यानंतर डोळ्यावरती राऊंड स्टेपमध्येच आपल्याला क्लिन्झिंग करायचं आहे. आणि त्याचबरोबर क्लिन्झिंग करताना आपल्याला कस्टमर जर आलं असेल तर क्लिन्झिंग करताना कस्टमरचे दोन्ही इयरसुद्धा क्लीन करायचे आहेत. कारण असं व्हायला नको की आपण नेक करतोय, फेस करतोय आणि इयर आपले हे डल दिसतील. त्यामुळे आपल्याला आपले इयर हे डल दिसायचे नाही आहेत, कस्टमरचे सुद्धा दिसवायचे नाही आहेत. त्यासाठी ज्यावेळेस आपण प्रॉपर क्लिन्झिंग करणार असो, जो क्लिन्झिंगचा मसाज करणार आहोत, तो मसाज करताना आपल्याला पूर्ण फेसवरती सुद्धा मसाज करायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही इयरला सुद्धा मसाज करायचे आहे. म्हणजे जी डल आहे ती पूर्ण मसाजमध्ये आपली 50% तर रिमूव्ह होणार. कारण क्लिन्झिंग नंतरच आपल्याला ब्लीच अप्लाय करायचा आहे. सो हा क्लिन्झिंग मसाज किती वेळ करायचा मला स्टुडंटनी सुद्धा विचारलं. त्यामुळेच मी आत्ता तुम्हा सर्वांना सांगते की क्लिन्झिंग करताना मिनिमम आपल्याला 5 मिनिट्स तरी क्लिन्झिंगचा मसाज प्रॉपरली करायचा आहे. कारण पूर्ण व्यवस्थित क्लिन्झिंगचा मसाज झाला तरच आपल्या स्किनवरती जो डलनेस आहे, जो टॅन आहे, तो बऱ्यापैकी रिमूव्ह होण्याचं काम करतो. 5 मिनटं म्हटलं तरीसुद्धा तुम्ही ह्या स्टेप तुम्ही 2 ते 3 वेळेस आरामशीर करू शकता. माझ्या स्टुडंटला नोजवरती थोडंसं पिगमेंटेशन आणि थोडंसं ब्लॅकहेड्स असल्यामुळे थोडंसं इथे मी जास्त मसाज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्या स्किनवरती व्यवस्थित हा मसाज करू शकताय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मसाज करताना कधीही कस्टमरला फेसवरती किती प्रेशर पडतं आहे हे विचारूनच मसाज करायचा आहे. आपला इथे क्लिन्झिंग मसाज हा पूर्णपणे प्रॉपरली झालेला आहे आणि ॲक्च्युली हे ब्लीच करताना आम्ही इथे चेअरवरतीच घेतलेलं आहे. कारण ब्लीच हे माझ्या क्लासमध्ये आहे आणि हे आउटडोअर असल्यामुळे मला साहित्य इथे बेड वगैरे काय अवेलेबल झाले नाहीत. त्यामुळे मी इथे ब्लीच शिकवताना मी इथे चेअरवरतीच डेमो दाखवलेला आहे. क्लिन्झिंगचा मसाज हा पूर्ण प्रॉपर झाल्यानंतर आपण इथे स्पंजने हे पुसून घेऊ शकताय किंवा तुमच्याकडे टिश्यू असेल तर तुम्ही टिश्यूसुद्धा वापरू शकताय. आणि मी इथे ब्लीच मुलींनी खूप फास्टमध्ये मिक्स केलं होतं, त्यामुळे तुम्हाला त्याचं प्रमाण मी इथे दाखवलं नाही. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी 100% तुम्हाला ब्लीच हे किती घ्यायचं आहे, त्याचं ॲक्टिव्हिटर किती घ्यायचं आहे, याचं प्रमाण मी नक्कीच दाखवेन. आणि ॲक्च्युली डब्यामधील तर पूर्ण ब्लीच संपलंच होतं. 1 फेस अवेलेबल होतं, त्यामुळे मी इथे डायरेक्टली डब्यामध्येच त्याला मिक्स केलं आणि फेसवरती अप्लाय केलेलं आहे. आणि ब्लीच करताना बघा, सुरुवातीला आपण खालची साईड म्हणजे चीनपासूनच वरती कधीही ब्लीच लावताना आपल्याला चीनपासून तर वरती ब्रश फिरवायचा आहे. आणि ब्लीच करताना म्हणजेच ज्यावेळेस आपण ब्लीच अप्लाय करतो त्यावेळेस ब्लीच करताना एक दक्षता म्हणजे काळजी घ्यायची आहे की डोळ्याच्या खाली
अर्धा इंच आणि आयब्रोजच्या वरती अर्धा इंच सोडूनच ब्लीच आपल्याला फेसवरती अप्लाय करायचं आहे. बघू शकताय आपण इथे ब्लीच हे पूर्णपणे फेसवरती कवर झालेलं आहे. कस्टमरला विचारूनच तुम्ही ब्लीच लावू शकताय. नेकवर पाहिजे असेल तर नेक किंवा फेसवरती पाहिजे असेल तर फेसवरती. आपलं हे ब्लीच पूर्णपणे लावून झालेलं आहे. आता आपण ह्या ब्लीचला 15 मिनिट्स म्हणजेच 15 मिनटं इथे ठेवूयात, तरच त्याचा ग्लो येतो. आपण इथे ऑक्सी लाईफ हे ब्लीच केलेलं आहे आणि ह्या ब्लीचचे असे फायदे आहेत की तुमचं डार्क स्पॉट्स असतील, अनइव्हन स्किन असेल, डल स्किन असेल, डेड स्किन असेल आणि सनटॅन असेल, हे पूर्ण रिमूव्ह होतं. त्यामुळे मी तर सजेस्ट करेल की ऑक्सी लाईफ ब्लीच हे खूप बेस्ट आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा हे ब्लीच एकदा नक्कीच वापरून बघा. खूप छान रिझल्ट आहे. ब्लीच आपलं इथे पूर्णपणे अप्लाय करून झालेलं आहे. आयब्रोजच्या मिडलमध्ये आणि नोजवरती थोडंसं राहिलं होतं, तिथेसुद्धा मी एक ब्रश कवर केलेला आहे. आणि हे ब्लीच लावल्यानंतर एक 3 ते 4 मिनटं थोडंसं इचिंग होईल. इचिंग झालं तरी घाबरायचं काही कारण नाही आहे, कारण त्यामध्ये ॲक्टिव्हेटर असल्यामुळे स्किनला थोडंसं जळजळ होईल. 15 मिनटं ठेवूया. 15 मिनिट्समध्ये आपलं ब्लीच हे पूर्णपणे ड्राय झालं होतं स्किनवरती. त्यामुळे त्याला स्पंजनी काढण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे मी सुरुवातीला इथे स्पॅच्युलाचाच उपयोग केलेला आहे आणि जेवढं ब्लीच आहे ते मी सुरुवातीचं पूर्ण पॅच्युलाने काढलेलं आहे. त्यानंतर मी ते स्पंज आपले ओले केलेले आहेत आणि ओला करून फेसवरती जे राहिलेलं ब्लीच आहे ते इथे काढून घेतलेलं आहे. हातामध्ये 2 स्पंज घेऊन दोन्ही ओले करायचे आणि ओल्या केल्यानंतरच आपल्याला ब्लीच हे क्लीन करता येईल. फोरहेडवरती, आईजवरती, नोजवरती जिथे ब्लीच आहे ते व्यवस्थित क्लीन करायचं. कस्टमरच्या डोळ्यामध्ये जाणार नाही याची पूर्णपणे आपण काळजी घ्यायची आहे. 2 ते 3 वेळेस आपल्याला व्यवस्थित आपले स्पंज ओले करायचे आहेत आणि त्यानंतर ब्लीच इथे पूर्णपणे क्लीन करायचं आहे. ब्लीच क्लीन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या फेसवरती थोडंसं इचिंग होत असेल तर तुम्ही रोज वॉटर लावू शकताय किंवा ॲलोवेरा थोडंसं लावू शकताय किंवा त्यापेक्षाही बर्फसुद्धा लावू शकताय की ज्यांना ब्लीचचे रॅशेस येणार नाहीत किंवा स्किन तुमची रेड झाली असेल तर तुम्ही तिथे बर्फ थोडासा लावू शकताय. आणि ब्लीच केल्यानंतर शक्यतो उन्हामध्ये जाणं टाळायचं आहे आणि ब्लीच लावल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं फेसवॉश किंवा साबण वगैरे यूज करायचा नाही. पूर्ण फेस आपला इथे क्लीन झालेला आहे आणि तुम्ही सुरुवातीचा फेस आणि आत्ताचा फेस या दोन्हीमध्ये किती डिफरन्स आहे हे तुम्हाला 100% कळलंच असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.